मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहत आहात यश अकॅडमी कराड. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून सीईटी सुरू झालेली आहे आणि आज धो-धो पाऊसही पडत आहे. याचा अर्थ असा असणार आहे की तुम्हाला निश्चितच चांगले गुण आणि चांगले पर्सेंटाइल मिळून तुम्हाला चांगलं महाविद्यालय मिळेल असं तर आजच्या या वातावरणावरून वाटतंय. आपण काही कमेंट बॉक्समध्ये आज नाही म्हटलं तर जवळजवळ 40 विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये काय आहे, सद्यस्थिती काय आहे या परीक्षेच्या अनुषंगानं खूप छान छान कमेंट्स त्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि परीक्षा सुरू झाली, पहिल्या शिफ्टच्या काही कमेंट्स आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओमध्ये सांगेन. कारण 2 ऑगस्ट पासून आपण या परीक्षेच्या अनुषंगानं व्हिडिओज काढलेले आहेत आणि हा 4था व्हिडिओ तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होत आहे. मला वाटतंय you have to develop your photographic eyesight as well as shortcuts, some tips and tricks required to solve multiple choice question. या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे बिकॉज टाइम इज अ व्हेरी शॉर्ट, कारण एक्झाम ही सुरू झालेली आहे. Now this is the first question to you. The type of hybridization involved in this complex. You are given this complex and ask the type of hybridization involved in this complex. A sp2, B dsp2, C d2sp2, and last D is d2sp3. If you observe this complex, you will find that there are 4 ligands Cn attached to central metal ion, that is the nickel. So the coordination number is a 4. आता 4 कुठं कुठं असणार आहे तर sp2 3, d1 s1 p2 4, इथं d2 sp2 5 झाले, इथं d2 sp3 6 झाले. याचा अर्थ असा आहे की यू हॅव टू कम्पेअर sp2 अँड dsp2. बरोबर, याच्यामध्ये sp2 तर असणार नाहीये, त्यामुळे व्हॉट इज लेफ्ट dsp2 असणार आहे. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? तर Cn is a strong field ligand and here coordination number is a 4, and when coordination number is a 4, there may be either tetrahedral or a square planar geometry, आणि त्यामुळे it has this complex has a square planar geometry. So the type of hybridization observed in this complex is a dsp2. Second question, which metal is present in chlorophyll? Chlorophyll, green pigment, and it is the coordination compound. पुन्हा बरोबर असणार आहे. Which metal? Come on, tell me answer. कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून सांगायला काहीच हरकत नाहीये. Magnesium is the correct answer. Third question, hemoglobin present in human blood is a complex protein rich in. हे वाक्य वाचताना तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की हिमोग्लोबिन, हिमो मीन्स आयर्न, म्हणजे दिलेल्या ऑप्शन मध्ये अगर आप देखेंगे तो ए ऑप्शन है आयर्न, बी कॉपर है, सी गोल्ड है, डी मैग्नीशियम है. तो हिमो, दिस वर्ड इज रिलेटेड टू आयर्न. सो द करेक्ट आंसर ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज ए, आयर्न. Fourth question, which of the following ligands is used to determine the concentration of calcium ions and magnesium ions in water? Actually, hard water is nothing but it contains 2 types of ions, calcium and magnesium ion. Both are insoluble in water. And due to presence of these 2 ions, the water becomes hard. So you have to make this water soft, means you have to remove these ions from water. but त्याला ट्रैप करायला पाहिजे. तो ट्रैप करने के लिए कुछ तो ऐसा जाल आपको लगाना चाहिए कि जो उसको ट्रैप कर सके. तो इसमें क्या ऑप्शंस है? ए ईडीटी है, बी इथिलीन डायमाइन,
C ऑक्सलेट आयन एंड डी नाइट्राइट आयन। इसका मतलब ये होता है कि जो कैल्शियम मैग्नीशियम आयंस दे आर पॉजिटिवली चार्ज, सो यू हैव टू यूज द नेगेटिव ion ligand, म्हणजे ligand which carries negative charge. So here correct answer option of this question is a ADTA. This is the hexadentate ligand 1, 2, 3, 4, 5 and 6. These are the 6 points of attachment, and EDTA traps this calcium in its body. मुझे जस्ट लाइक अ क्रैब स्ट्रक्चर आपको वो दिखता है ना, इसमें वो ट्रैप करता है। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग गिव्स नेगेटिव डेविएशन फ्रॉम राउल्स लॉ? निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह डेविएशन हमखास यावर प्रश्न असतो। इस निगेटिव डेविएशन और पॉजिटिव डेविएशन पर एग्जाम में एक प्रश्न जरूर आता है। इसमें क्या ऑप्शंस है? ए CCl4 है, क्लोरोफॉर्म है, बी एसीटोन बेंजीन, सी साइक्लोहेक्सेन एंड इथेनॉल, डी क्लोरोफॉर्म and diethyl ether. So first these first three options they show positive deviation, and last one, that is the D, chloroform and diethyl ether, shows negative deviation from Raoult's law. म्हणजे इथं दिस इज द डायग्राम, इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की दिस डॉटेड लाईन मीन्स वेपर प्रेशर ऑफ आइडियल सोल्यूशन, एंड हियर निगेटिव डेविएशन ज्यावेळी होतं उस टाइम ओ जो लाइन है ना वो नीचे आ जाते हैं, उसका मतलब होता है कि टोटल वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन डिक्रीजेस, वो कम होता है, इसके वास्ते वेपर प्रेशर भी कम हो जाता है। तो वेपर प्रेशर सॉल्यूशन का कम हो जाता है, वो डायग्राम में दिख रहा है आपको। सो सोल्यूट एंड सॉल्वेंट, ये इसमें दोनों के बीच में जो बॉन्ड रहता है ना वो इंटरेक्शन का वो बहुत स्ट्रांग रहता है, तो वॉल्यूम गेट्स रेड्यूस्ड। दिस इज द रीजन बिहाइंड इट। सिक्स्थ क्वेश्चन, in the given formula n represents, you are given this formula molar mass, you have to calculate the molar mass by using this formula. A, principal quantum number, B, number of periods in periodic table, C, number of unpaired electrons in outermost shell, D, number of particles in unit cell. इथं फॉर्म्युला दिलेला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये इन दिस फॉर्म्युला n is a one of the letter and you have to identify its meaning in this formula, particularly in this formula. आंसर क्या हो सकता है इसका? नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल। इथं तुम्हाला हा फॉर्म्युलाही लक्षात राहील आणि त्याचे मीनिंग पण तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे। सेवंथ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एलिमेंट ऑफ ग्रुप 16? म्हणजे इधर 16 ग्रुप एलिमेंट के कुछ एलिमेंट्स आपको दिए, इसमें से एक ऐसा है कि जो ग्रुप 16 एलिमेंट्स नहीं है। आपको ग्रुप 16 एलिमेंट्स कितने हैं वो आपको मालूम होना चाहिए। ऑक्सीजन है, सल्फर है, सेलेनियम है, टेलोरियम है और लास्ट इज अ पोलोनियम। तो ऑक्सीजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम. So out of these, sulfur is here, selenium is here, polonium is also given. So these are the group 16 elements. So what is left? C, that is SB, nothing but antimony. This is the antimony. SB is antimony. Outermost electronic configuration of SB is NS2NP3. म्हणजे हा नायट्रोजन फॅमिलीचा आहे, बिकॉज देर आर 5 इलेक्ट्रॉन्स.
So it belongs to group 15 and not 16. 8th question, which of the following molecule exists as a tetraatomic molecule? इसमें क्या पूछा है? ऐसा मॉलिक्यूल कि उसमें 4 एटम्स रहते हैं, ए सल्फर, बी फॉस्फोरस, सी ऑक्सीजन, डी नाइट्रोजन. आपको मालूम है नाइट्रोजन डायटोमिक मॉलिक्यूल, ऑक्सीजन डायटोमिक मॉलिक्यूल, सल्फर octa, 8 atoms. What is left? Phosphorus. This is the correct answer option. Now see the structure of phosphorus. These are each phosphorus is connected to 3 other phosphorus atoms so as to form a tetrahedral structure. Element that consists as molecule of 4 atoms chemically bonded together. 9th question, the most acidic among us the following is. Most acidic among us the following is. म्हणजे इथं OH बॉन्ड जो असणार आहे तो ब्रेक व्हायला पाहिजे. उसकी ताकत कम होनी चाहिए. किसमें कम होनी चाहिए? HClO3, HClO2, HOCl, HClO4. अशा प्रश्नांमध्ये you have to remember the central atom must have higher oxidation state. म्हणजे ज्या सेंट्रल त्या मॉलिक्यूल मधल्या सेंट्रल ॲटमची जर ऑक्सिडेशन स्टेट जास्त असेल तर त्याचा ऍसिडिक कॅरेक्टर हे जास्त असणार आहे. आणि तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन मध्ये हाउ टू कैलकुलेट द ऑक्सीडेशन स्टेट, यू नो दैट, आपको मालूम है कि ऑक्सीडेशन स्टेट कैसी कैलकुलेट की जाती है. तो अगर रूल अप्लाई करे तो डी इज द करेक्ट आंसर ऑप्शन. डी इज द करेक्ट आंसर ऑप्शन. Central atom Cl shows highest oxidation state, that is the +7. This is the structure of HClO4 OH bond. So this bond becomes weak because there are 3 oxygen which are more electronegative, called a non-hydrogenated oxygen atom. So electron density is shifted towards these oxygen atoms. Okay. इथं काय होतं, हा जो 9th क्वेश्चन असणार आहे याच ऑप्शन सहित तो मॉडिफाय केला जाऊ शकतो किंवा वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. विच अमंग अस द फॉलोइंग एक्झिबिट्स मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे हीच उदाहरणं असतील पण तिथं प्रश्न बदलला जाऊ शकतो. विच अमंग अस द फॉलोइंग एक्झिबिट्स मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट. अगेन आन्सर इज अ डी, HClO4. 11th question, the chemical formula of calamine is. You are given 4 options: A Cu FeS2, B Fe2O3, C ZnCO3, and D is FeCO3. Tell me the correct answer option of this MCQ is C, zinc carbonate. CuFeS2 chalcopyrite, Fe2O3 hematite, FeCO3 siderite. आता हे का दिली तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं एकच गोष्ट करत असताना 10 गोष्टी आपल्याला आता लक्षात ठेवाव्या लागणाऱ्या आहेत. 12th question, the catalyst used to complete the following reaction is. Here you are given this reaction, potassium chlorate, on heating with a catalyst it forms KCl and oxygen. So you have to identify the catalyst which is used in this reaction. A MnO2, B COTH alloy, C Fe, D FeCr. याचं हे alloy असणार आहे. काय आन्सर आहे? What is the answer? Tell me quick. MnO2 is the correct answer. Question number 13. The chemical formula of metaperiodic acid is. Periodic, you know the iodic acid, but here periodic acid and then metaperiodic acid.
क्या फॉर्मूला हो सकता है उसका, बताओ। इसका फॉर्मूला है H2IO6 which is found in pure form. This oxyacid of iodine is a 100% pure form. 14th question, which of the following transition element has completely filled 4d orbitals? आता 4d हा शब्द आला की तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे इनर्ट गॅसेस और नोबल गॅसेस, हेलियम, निऑन, एर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन, रेडॉन. म्हणजे हेलियम किती असणार आहे, हेलियम, निऑन, एर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन, बरोबर आहे. आणि मग त्यावरनं तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की 4d ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस त्या एलिमेंट्सने क्रिप्टॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण केलेलं असणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि 4d ऑर्बिटल हे कम्प्लिटली फुलफिल्ड पाहिजे. आणि मग 3d सेरीजचा तुमचा जास्त अभ्यास झाला असेल, पण इन दिस क्वेश्चन 4d सेरीज वर प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामुळे थोडासा तुम्हाला ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये इतरत्र काय परिस्थिती आहे ह्या दृष्टीने पण अभ्यास करावा लागणार आहे किंवा तसा आता होणं अपेक्षित आहे. त्यामुळे यामध्ये करेक्ट आन्सर ऑप्शन जे असणार आहे ते सिल्वर असणार आहे. इथं पहा रुबिडियम इथं जे असणार आहे ते n=5 हा पिरियड सुरू होतो. फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुप असेल रुबिडियम आणि स्ट्रॉन्शियम. आता यट्रियम पासून मात्र 4d स्टार्ट्स होते आणि 39 इज द ॲटॉमिक नंबर. इथं आपण काउंट केलं तर 47 येईल आणि क्रिप्टॉनचं जर आपण पाहिलं तर किती आहे तुमच्या लक्षात येते का बघा. आणि त्यावरनं कॅल्क्युलेट जर आपण करत गेलो तर क्रिप्टॉन आणि सिल्वर मध्ये 11 इलेक्ट्रॉनचा फरक पडतो, 11th इलेक्ट्रॉन्स. आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असणार आहे ते जर आपण पाहिलं तर काय असणार आहे, कॉपरच्या खाली असणार आहे. त्यामुळं 4d9 5s2 ऍक्च्युअली आहे, परंतु 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 5s इज shifted to 4d so as to complete the d orbital. त्यामुळं d10 5s1 तिथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होता. 15th question, which element of first transition series shows only +2 oxidation state? स्कॅन्डियम, झिंक, मँगॅनीज, कॉपर. किंवा यावर असाही +1 फक्त दाखवणारा कोणता एलिमेंट आहे हे पण विचारलं जाऊ शकतं. तर यामध्ये कोण असणार आहे पहा, तर झिंक इज द करेक्ट आन्सर ऑप्शन, बिकॉज n-1d that is 3d orbital is completely filled. It uses only 4s2 electrons in a chemical reaction. बरोबर आहे. 16th question, in crystal lattice formed by BCC unit cell the wide volume is. म्हणजे तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी माहित जर असेल तर त्यावरून तुम्हाला वाईड व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. A 68%, B 74%, C 32%, D 26%. याचा आन्सर काय आहे हे पाहण्यापूर्वी इथं दिलंय पहा 32. इथं आपण हे गोष्ट आपण एवढं जर आपण शॉर्टकट लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला सिंपल क्युबिक असेल, बॉडी सेंटर्ड असेल किंवा फेस सेंटर्ड यातलं कुठलंही विचार द्या. आता इथं कसं आलं काय आलं काही विचारात घेऊ नका, शॉर्टकट लक्षात ठेवायचं आणि तेवढंच पाठ करायचं. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू n इंटू व्हॉल्यूम ऑफ ॲटम. n आता आपण पाहिलंय नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. मग सिंपल क्युबिक मध्ये काय असणार आहे तर 1, बीसीसी मध्ये 2, एफसीसी मध्ये 4. व्हॉल्यूम ऑफ ॲटम ची व्हॅल्यू ही पाठच करायची 8.15 बरोबर. डिवायडेड बाय काय असणार आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दॅट इज ए क्यूब. हे 15.6 कोणासाठी आहे तर सिंपल क्युबिक साठी असेल.
पण व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल फॉर बीसीसी काय असणार आहे 24.08 अँड फॉर एफसीसी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज 44.07. सो दिस टू तुम्ही मग इथं काय करायचं, एवढ्या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू किंवा याच्यामध्ये व्हॅल्यू फक्त चेंज करत जायचं. इथे एकदा 1 मल्टिप्लाइड बाय 8.15 डिवायडेड बाय 15.6. नेक्स्ट टाइम तुम्ही बीसीसी काय करणार, इथं 2 18.15 कॉन्स्टंट आहे डिवायडेड बाय 24.08. हे सोडवत गेला तर सिंपल क्युबिकला 0.52 येईल मल्टिप्लाइड बाय 100. सो यू विल गेट द व्हॅल्यू 52. दिस इज द स्पेस ऑक्युपाइड, दॅट इज द पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे एवढ्या शॉर्टकटच्या आधारे हे कसं आलं तुम्ही विचार घेऊ नका. या शॉर्टकटच्या आधारे तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवता येऊ शकतं आणि मग कसाही प्रश्न यावर विचारला तर तो सांगता येईल. 17. This is the last question of this video. The non-stoichiometric formula of NaCl is. The non-stoichiometric formula of NaCl is. म्हणजे केमिकल फॉर्म्युला ऑफ सोडियम क्लोराइड इज NaCl. परंतु इथं नॉन स्टायशिओमेट्रिक फॉर्म्युला त्यांनी विचारला. हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, पैकी कोणता असणारा आहे. तर सॉरी हियर इथं बदल करायचं राहून गेलेला आहे. दिस इज द करेक्ट आन्सर ऑप्शन. हे नाही आहे, चेंज करायचं राहून गेलेलं आहे. म्हणजे डी इज द करेक्ट आन्सर ऑप्शन N1 + X Cl 1.0. हे दिस इज द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ NaCl. पॉझिटिव्ह Na+ आयन, निगेटिव्ह Cl- आयन. इथं Cl- आयन न ती जागा सोडलेली आहे आणि Cl- आयन ज्यावेळी त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये जातो किंवा ज्यावेळी सोडियम क्लोराइड इज हीटेड विथ ॲटमॉस्फिअर ऑफ sodium vapor. So there is a deposition of sodium atoms on its surface. So Cl- ion reacts with sodium atom, Na atom, and it forms NaCl and it releases 1 electron. So this electron occupies the space of Cl- ion. That is nothing but the F center. म्हणजे F सेंटर, F म्हणजे का आलाय पहा, फार सेंटर, म्हणजे इथं कलर्ड सेंटर असणार आहे. ओके. Keep watching Yash Academy's videos regarding this MST CET. जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आवडला असेल तर तो लाईक करा आणि आपल्याला आवडल्याचं इतरांना म्हणजे मलाही सांगा की हा व्हिडिओ आवडलाय किंवा सर यामध्ये आपण आणखीन सुधारणा काही करू शकतो. तर आज दिवसभरात माझ्या माहितीप्रमाणे 41 विद्यार्थ्यांनी कमेंट्स टाकलेल्या आहेत, वेगवेगळ्या सजेशन्स त्यांनी काही केलेल्या आहेत. तर त्याही आपण सुचवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपला आभारी आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.